हॅलो एव्हरीवन, मी आहे सिव्हिल इंजिनियर अनिकेत सावंत आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करतो। आता मी जात आहे लातूरला। जसं की तुम्ही थंबनेलवर पाहिलंच असेल, मी जात आहे मूव्ही पाहायला, संघर्ष योद्धा जरंगे पाटील। आणि माझ्यासोबत भैया आहे, नेहा आहे आणि अवनीचा मामासुद्धा आलेला आहे। तुम्हाला दाखवतो मी। हे भैया आहे आणि हे नेहा आणि आविष्कार, त्याचं नाव आविष्कार आहे आणि अवनीचा मामा आहे तो, आणि माझा मेहुणा आहे। आणि आता आम्ही जात आहोत लातूरला आणि भैयाला विचारू द्या आता लातूर किती किलोमीटर वगैरे काय बोलतो। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। आज आम्ही गंगाखेडून लातूरकडे जात आहोत। याचं कारण तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे। गंगाखेड ते लातूर हे 80 किलोमीटर डिस्टन्स आहे मित्रांनो। आता आम्ही जवळपास 15 ते 20 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे आणि आम्ही जात आहोत तर ते तर तुम्हाला माहीतच आहे। संघर्ष योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांच्यावर आधारित एक चित्रपट तयार झालेला आहे। तो आम्ही पाहण्यासाठी लातूर PVRला जात आहोत। तर मित्रांनो, आमचा शोचा टाईम आहे 2:30 वाजता। आता 12:15 वाजलेले आहेत। आता आम्हाला 2 तासामध्ये म्हणजे आता आम्ही जवळपास उखळीपर्यंत आलेलो आहोत, माझ्या गावापर्यंत। जवळपास मला आता 2 तासामध्ये PVR गाठायचं आहे मित्रांनो लातूरचं। आणि काल संध्याकाळीच पाऊस पडला होता, तर त्यामुळं खूप निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे। शेतामध्ये जे कपास थोडं उगवलेलं आहे ते पण आपण पाहू शकता मित्रांनो। मूव्ही 2.5 तासाचा आहे आणि आम्हाला असा क्वेश्चन पडला आहे की अवनी 2.5 तास टॉकीजमध्ये बसेल की नाही, आहे ना? शक्यच नाही, शक्यच नाही। मला तर वाटते हो बसेल म्हणून। तुला काय वाटतं? बसेल, बघू, ट्राय करू ना। आता फर्स्ट टाइमच नेतोय आपण अवनीला मूव्हीला म्हटल्यावर। तुला काय वाटतं आयुष्यात, तुला काय वाटतं? बसेल बसल फर्स्ट टाइम आहे की रडेल? आविष्कारला कॉन्फिडन्स। आविष्कार जवळ द्यायचं, रडू लागली की आविष्कार जवळच द्यायचं म्हणलं। आपण मूव्ही बघून 1 वर्ष झालं का काय, मला तर वाटते। नाही, आपण लास्ट टाइम हे बघितलं होता वेड, आणि वेड होता वेड, मग त्याला वर्ष होऊन गेलं। वर्ष झालेलं आहे। 1.5 वर्षात आता मूव्हीला चाललो बघा। 1.5 वर्षानंतर आता आम्ही मूव्हीला जातो आहोत। 1.5 वर्षानंतर? 1.5 वर्षानंतर लग्नाच्या आधी गेलतात का? आणि तेव्हा आयुष्कार पण होता ना? लग्न झाल्यावर लगेच आयुष्कार पण होता। कुठं आधीच लग्नाला तुमच्या 1 वर्ष झालं का? आधीच गेलतच वाटतं। नाही, लग्न झालं नाही, आपण गेलो होतो नंतर। आपण बाहेर खूप फिरलोत ना, पिक्चर नाही बघितला पण आम्ही बाहेर खूप फिरलोत मित्रांनो। आज लग्न झालं ना, हे 12 होऊन आलतं मित्राकडे गेलतं कोणत्या। हा धर्मापुरीहून लातूरला इकडून पण जाऊ शकतो। आता आम्ही सिटीनं जात आहोत। काय चाललंय म्हणलं? आता आम्ही पिंपळ्यापर्यंत आलेलो आहोत, परळीच्या थोडंसं पुढे आणि आंबेजोगाईच्या थोडंसं अलीकडे पिंपळा म्हणून गाव आहे आणि तिथपर्यंत आलेलो आहोत। आम्हाला पुसमार्गेच जायचं होतं, तिकडून थोडंसं म्हणजे ट्रॅफिक पण नसते आणि फास्टेस्ट गेलो असतो आपण लातूरला, कारण की आपला जो टायमिंग आहे 2:30 वाजता आहे मूव्हीचा, तुम्हाला मी मागं सांगितलेलंच आहे। पण आता खूप 2:13 दाखवत आहे गुगल मॅपवर। आपल्याला इकडून आंबेजोगाईला जायचं आहे, कारण की परीसुद्धा येणार आहे आपल्याला, परी आणि कृष्ण पण येणार आहे मूव्ही पाहायला, त्याच्यामुळे आपल्याला ह्या रूटनं यावं लागलं। आणि तर काय वाटतंय, जाऊत की नाही आपण टायमिंगवर? मी तर टायमिंगवर तुम्हाला 2 वाजताच पोहोचणार आहे, तर बघूया। हो, तुझ्या टायमिंगनुसार? जर माझ्या टायमिंगनुसार आपण 2 वाजता तिथं पोहोचताल। 2 वाजून 5 वाजेपर्यंत मी तुम्हाला PVRला नेतो। 2 वाजून 5 मिनिटापर्यंत भया म्हणतोय की आम्ही तो तिथं नेणार आहे, पण गुगल मॅपवरती तरी 2:13 दाखवत आहे। आमचा थोडासा वेळ घाटामध्ये गेला, आम्ही थोडंसं तिथं टाईमपास केला। भैयाचे पण पाय थोडे मोकळे होण्यासाठी आम्ही तिथं थांबलो होतो। आणि आता चला तर मित्रांनो, तुम्ही एक सिनेमॅटिक व्ह्यूचा आनंद घ्या आता।
होती 4 व्हीलर. मामा घेऊन जातो. फोर व्हीलर की टू व्हीलर? स्कूटी मुद्दामून म्हणायला त्या. नेहांनी जिथं गाडी शिकलेली आहे आंबेजोगाईमध्ये नेहानं टू व्हीलर शिकलेली होती आणि ती जागा आता ती स्पॉट दाखवणार आहे. एक अलीकडे घे तिला मागं बसू दो. आता आपल्यासोबत परी आणि कृष्णा पण जॉईन होणार आहे. जॉईन होणार आहे. नाही, तू बोलतो बोलत असतो. आता आम्ही आंबेजोगाईहून निघालेलो आहोत. परी आणि कृष्णा पण जॉईन झालाय आम्हाला. मी तुम्हाला दाखवतो. बोला, हाय, हाय. लेट्स शो हिम. आणि आम्ही तथागत चौकातून लेफ्ट मारलेला आहे. शॉर्टकट आहे. पोखरी रोडून डायरेक्ट लातूर हायवेला कनेक्ट होतो हा रोड. म्हणजे तिकडून आपल्याला जायची गरज नाही आहे. म्हणजे सिटीमधून जायची गरज नाही आहे. हे तथागत चौकातून आपल्याला लेफ्ट मारून डायरेक्ट लातूर हायवेला पोखरी रोडून जाता येतं. आणि इथेच नेहानं टू व्हीलर पण शिकलेली आहे गाडी. हाच तो रोड आहे, तुम्हाला दाखवतो मी. आणि आता हा पुढला जो दिसतोय तो लातूर हायवे, तो लातूर रोड आहे. पोखरी रोड ह्या रोडला कनेक्ट होतो इथे. आता आम्ही लातूरच्या पुलावरती आहोत, उड्डाण पुलावरती. आणि आता वाजलेले आहेत 2:10 आणि आपल्याला आणखीन मूवी स्टार्ट व्हायला आणखीन 20 मिनटं आहेत. तर आता आम्ही आणखीन आपल्याला 12 मिनटं लागणार आहेत PVR पर्यंत जायला. बघूयात आता. भया काय म्हणतो तू? तर म्हणलं आता 2:05. ट्रॅफिक भरपूर आहे, त्यामुळं मी काय तुम्हाला वेळेवर आणू शकलो नाही. बघू, तरी 5 मिनिट तुम्हाला लवकरच पोहोचण्याचा माझा प्रयत्न राहील. लेट अस वी विल सी व्हॉट विल हॅपन. बघूयात आता आपण. आपल्याला मूवी म्हणजे टाईमवरतीच बघायचं आहे स्टार्टिंगपासून, आहे ना. आता आम्ही इथं पोहोचले आलो PVR सिनेमाला. आणि आता वाजलेले आहेत 2:22. आणखीन आपल्याला 7-8 मिनटं आहेत. जाऊयात आता आपण. जात आहोत तिकडेच. आमच्या सीटवर आता बसलेलोच सगळे. आणखी सुरू झालेलं नाहीये. ॲड यायला. आणि आम्ही आता मूवी पाहून निघालेलो आहोत गंगाखेडकडे. आणि मूवीचा रिव्ह्यू आता सगळ्यांचा रिव्ह्यू घेणार आहे. कसा वाटलं मूवी ते आत्ताच नाही, थोड्या वेळाने आम्ही घेणार आहोत. मला शॉपिंग करायची. नेहाला शॉपिंग करायची होती, पण लातूरमध्ये खूप पाऊस पडत आहे. तुम्हाला दाखवतो मी. आणि आता आम्ही आंबेजोगाईच्या जवळजवळ आलेलो आहोत. आणि आता रिव्ह्यू जाणून घेऊया सगळ्यांचा. मूवी कसा वाटला. सर्वप्रथम भयाकडून जाणून घेऊया की मूवी कसा वाटला. संघर्ष योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांचा मूव्ही आम्ही पाहिला, तर मला त्या मूव्हीला 5 स्टार रेटिंग द्यावं असं वाटत आहे. मित्रांनो, जेव्हापासून मूव्ही सुरू होता तेव्हापासून मी रडतच होतो. इतका छान मूव्ही, भावनिक मूव्ही मी आज माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा पाहिला. एकदम छान. चल सांग, रेटिंग दे. 5 स्टार पैकी किती स्टार? 4 स्टार. अर्थातच संघर्ष योद्धा मूवी खूप मस्त होता. आणि मी एवढी दंग झाले मूवी पाहण्यात की मूवी संपलेला सुद्धा मला कळलं नाही. आणि मला उत्सुकता आहे पुढच्या पार्टची. लवकरच पार्ट 2 यावा संघर्ष योद्धाचा आणि मी पाहायला जावं. मस्त होता मूवी. मी पण 5 स्टारच रेटिंग देते. भारी वाटला. त्यातून मला काहीतरी शिकायला मिळालं.
संघर्ष केल्याशिवाय काय मिळत नसते, त्याच्यामुळे संघर्ष करावंच लागते आणि ओव्हरऑल 5 स्टार देतो माझ्या. मित्रांनो, मला काय बोलायला येत नाही. मी फक्त तुम्हाला दोन मिनिट स्टॉप करत एकदम छान एवढंच. काय म्हणजे काय वाढवायला एकदम छान एवढंच. काय मोटिवेशन We get motivation from that. इन्स्पायरेशन इन्स्पायर काय बोला. मला येत नाही बोलायला. I know that. आम्हाला करायला येत नाही. 5 स्टार. 5 स्टार. एका मूवीला 5 स्टार रेटिंग देत आहे असं तर म्हणणं. तर मूवी खूप छान होता आणि खरंच जीवनामध्ये संघर्ष केलाच पाहिजे आणि मी पण 5 स्टार रेटिंग देणार आहे मूवीला. तुम्ही पण मूवी पाहिला नसेल संघर्ष होता जरंगे पाटील, तर तुम्ही पण सर्वांनी पाहिला पाहिजे. थँक्यू. चला ते आणि ह्याच्या इथं थांबायचं.